मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITIचे अर्ज चालू आहेत पुन्हा एकदा आणि नवीन अर्ज भरलेल्या उमेदवारांना शंका आहे की आपल्याला ITI कॉलेज आणि ट्रेड हे कधी भेटणार आहेत। ॲडमिशन 2026चे जे फॉर्म चालू आहेत आणि त्याचबरोबर राऊंडसुद्धा चालू आहेत। तर यात आता जो होणार आहे तो दुसरा राऊंड संपलेला आहे आज आणि तिसरा राऊंड तारीख आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये डिटेल सगळी दिलेलीच आहे, परंतु बरेच विद्यार्थी विचारतायत की नवीन अर्ज भरलेल्या उमेदवारांना ITI कॉलेज आणि ट्रेड कधी भेटणार आहेत, याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात। ITI मुळे उत्तम संधी मिळतात। ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते। भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा। आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर तिसरा राऊंडसाठी आपल्याला साधारण अर्ज ऑप्शन फॉर्म भरणं जे चालू होतं ते 16 जुलै म्हणजे 2 दिवस वाढवल्यामुळे 18 जुलैपर्यंत चालू राहिलं होतं आणि त्याचनंतर 21 जुलैला तुम्हाला जे पहिली म्हणजे तिसरा राऊंड आहे त्याची निवड यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट जी आहे ती तुम्हाला 21 जुलैला 5 वाजता म्हणजे त्याच्या अगोदरच शक्यतो SMS यायला सुरू होतात दुपारनंतर। तर आता राहिला 18, 19 आणि 20 म्हणजे 21 जुलैला तुम्हाला सदर लिस्ट दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला 22 जुलै ते 25 जुलै या दरम्याने सदर तिसऱ्या फेरीमध्ये जे निवड होते त्यांनी 22 ते 25 या दरम्याने काय घ्यायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे। आता यामध्ये काल म्हटल्याप्रमाणे पहिले 5 विकल्प जे टाकलेले असतात त्याच्यापैकी कोणताही एक जरी लागला तरी तुम्हाला तो घ्यावा लागणार आहे, अन्यथा पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल असणार नाहीत। त्यानंतरच्या राऊंड होणार 22 ते 24 जुलै, त्यानंतर ऑप्शन फॉर्म सुद्धा चालू असणार आणि त्यानंतर चौथी राऊंड जो असणार आहे 30 जुलै। आता बरेच विद्यार्थी जे अर्ज करत आहेत त्यांना सांगेन की या ठिकाणी 4 ऑगस्टपर्यंत साधारण राऊंडसुद्धा चालू आहेत, म्हणजे चौथा राऊंड हा 4 ऑगस्टपर्यंत चालू असणार आहे। त्याचबरोबर नव्याने अर्ज करणे त्यांचीसुद्धा 4 ऑगस्ट ही लास्ट डेट दिलेली आहे। एखाद दिवस वाढला तर साधारण 5 ऑगस्ट आपण पकडू, म्हणजे पुढचा जो राऊंड असणार आहे तो यांच्यासाठी म्हणजे जे नवीन अर्ज करतात आता 3 जुलैपासून ते 4 ऑगस्टपर्यंत नवीन अर्ज करणारे, त्याचबरोबर कोणालाही ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही किंवा ज्यांनी ॲडमिशन घेतलं नाही त्यांच्यासाठी नवीन वेळापत्रक येणारच आहे, परंतु टेंटेटिव्ह वेळापत्रकाचा अंदाज जर लावला तर या ठिकाणी कॅलेंडरमध्ये जर बघितलं आपण तर 4 ऑगस्ट नंतर म्हणजे 4 ऑगस्टला तुमचा राऊंड पण संपतोय चौथा आणि त्याचबरोबर 4 ऑगस्टला अर्ज भरणं सुद्धा संपत आहे आणि 2 दिवस जर पकडले वाढवले तर 5-6 ऑगस्ट साधारण 7 ऑगस्ट जर पकडलं तर पुढचा जो स्पॉट ॲडमिशन येऊ शकतो तो साधारण 10 ते या आठवड्यामध्ये 10-11ला येऊ शकतो। म्हणजे स्पॉट ॲडमिशनची तयारी जर बघितली तर 10-11च्या दरम्यान तुम्हाला अंदाज ठेवून द्या, म्हणजे जे नवीन अर्ज भरताय ज्यांना ॲडमिशन कुठेच मिळणार नाही त्यांना संस्थेमध्ये येऊन या ठिकाणी स्पॉट ॲडमिशन असणार आहे, कारण मध्ये परत स्पॉट ॲडमिशनसाठी 2-3 दिवस या ठिकाणी दिले जातात ते मार्क अटेंडन्ससाठी। तर असे जे राऊंड येणार आहेत ते साधारण 10, 11, 12, 13च्या दरम्याने हे राऊंड असणार आहेत स्पॉट ॲडमिशनचे राऊंड, म्हणजे जे नवीन अर्ज भरत आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट आहे। त्याचबरोबर आता जे तुमचे राऊंड ज्यांनी आता अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी 4 राऊंडपर्यंत तुम्हाला वेळ आहे, तो तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड आणि त्यानंतर स्पॉट ॲडमिशन सुरू होतील। तर अशा ॲडमिशनच्या अपडेटसाठी जर शिवराज सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इतर अपडेट नेहमी आपण घेऊनच येत असतो, त्यामुळे नवीन अर्ज भरलेले असतील किंवा ज्यांनी अद्याप अर्ज भरले नसतील त्यांनासुद्धा चान्स आहे ते 4 ऑगस्टपर्यंत पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला मिळणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। काही डाऊट असल्यात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद। चलो IIT